ह्या मच्छ्या सोडून दिल्या आहे रश्श्यामध्ये। आता याला थोडं 2-3 मिनिट शिजू द्यायचं। थोडं जास्त काही शिजवावं लागत नाही कारण या भाजूनच असतात। आणि यावरून आता थोडा सांबार तो सोडून देऊ आपण। नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत भाजल्या मच्छ्या। आज आमच्या म्हाताऱ्याची इच्छा गेली भाजल्या मच्छ्या बनवायची। रिमझिम पाऊस चालू आहे छान, आणि या पावसामध्ये त्यांना खूप म्हाताऱ्यांना भाजल्या मच्छ्या आवडत आहे। तर आपण भाजल्या मच्छ्याची भाजी बनवू। भाजल्या मच्छ्या बनवासाठी आता हे आपण लसूण घेतला आहे, जिरं घेतलं, अद्रक घेतलं, कांदे, मीठ, हळद आणि तिखट। आता हे लसूण जिरं आपण खलामध्ये काढून घेऊया कारण रिमझिम पाऊस चालू आहे। अशा पावसामध्ये आमच्या म्हाताऱ्याला भाजल्या मच्छ्या लय आवडते। हे लसूण, हा सांबार आमच्या शेतातला होय। आता आणला शेतामधून सांबार, ओला चिंबच आहे। पाण्याने चांगला स्वच्छ धुवूनच घेतला आहे कारण पाऊसच तसा चालू आहे। तर आपण थोडासा सांबार बी यामध्ये काढून टाकायचा आहे आपल्याला खलामध्ये। याला काही मसाला जास्त पाहिजे नाही भाजल्या मच्छ्याला। तर मंडळी, आपलं लसूण जिरं हे आता पेस्ट झाला तयार। आता आपण तेल टाकून घेऊया। आपल्याला भाजल्या मच्छ्या बनवायच्या आहे। आपण 4 भांडे तेल टाकून घेतलं यामध्ये। तर मंडळी, आपण तेल टाकून घेतलं, त्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा पण टाकून घेतला आहे। कांदा चांगला होऊ द्यायचा तेलामध्ये। तेलामध्ये कांदा होऊ द्यायचा आहे आपल्याला कारण आता रात्र खूप झाली आहे आणि आमच्या म्हाताऱ्याची इच्छा झाली आहे भाजल्या मच्छ्या खायची। त्या भाजल्या मच्छ्या चला मच्छ्या होय, भाजल्या मच्छ्या साध्या मच्छ्या नाही होय, चाला मच्छ्या होय, ते खायची आमच्या म्हाताऱ्याची खूप इच्छा। आपल्या नदीच्या गोड मच्छ्या राहते त्या चाला मच्छ्या, त्या भाजलेल्या आहे। आणि आता आपण म्हाताऱ्याला बनवून देत आहोत आणि रात्र खूप झाली आहे, पण त्यांची इच्छा आहे ना म्हाताऱ्याची भाजल्या मच्छ्या खायची, म्हणून आता हे कांदे झाले आपले। आता हा पेस्ट पण लसूण जिऱ्याचा अद्रक सांबारचा टाकला आहे आपण। पेस्ट चांगला होऊ द्यायचा यामध्ये कारण ह्या मच्छ्या खूपच चांगल्या लागते खायला आणि सगळ्या कोणाच्या शरीराला ह्या मच्छ्या घातक नाही आहे कारण ह्या तर हे चाला मच्छ्या अशा आहे का कोणत्या शरीराला कोणताच घातक नाही आहे खाल्ल्यावर। कारण कोणाला वात राहतो हे राहतो, मच्छ्या कोणत्या अशा जमत नाही, पण ह्या चाला मच्छ्या आहे ना साध्या डिलेवरीच्या बाईला जरी दिल्या तरी तिच्या बाळाला या मच्छ्यांनी दूध येतं। एखाद्या बाईला दूध नाही असतं तर बाळाची भूक जात नाही। जर ह्या चाला मच्छ्या डिलेवरीला दिल्या तर आहे ना त्या बाईला दूध येतं आणि बाळाची भूक जातपर्यंत दूध त्या बाईला असतं। तर आपल्या आता हे लसूण जिऱ्याचा पेस्ट शिजला आहे, त्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊ आणि हळद टाकून घेतल्यावर मिरची पावडर पण टाकून घ्यायची आपण। मिरची पावडर टाकून झाली, त्यामध्ये मीठ घालून घेऊया। आता मीठ पण टाकलं। आता मीठ टाकल्यावर त्यामध्ये थोडं होऊ द्यायचं। आता यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ। थोडं पाणी टाकलं आहे कारण आमच्या म्हाताऱ्याची खूपच इच्छा होती आज। तर मंडळी, याला उकळी येऊ द्या थोडीशी। हा रस्सा थोडासा उकळी आल्यावरच आपल्याला भाजल्या मच्छ्या टाकावं लागतं। तर आपण आता या मच्छ्यासाठी रस्सा फोडणी दिलेला आहे आणि या मच्छ्यांनी सर्दी बसते आणि आपल्याला थकवा आला तो पण बसते।
आणि सगळ्या लोकांना पण बनते ह्या चाला मच्छ्या. हे चाला मच्छ्या अशा आहे का हे कोणत्या शरीराला घातक नाही आहे. तर मंडळी, आपल्या ह्या रश्श्याला उकळी आली आहे. तर आपण ह्या मच्छ्या आता या रश्श्यामध्ये सोडून द्यायच्या आहे. आपल्याला ह्या मच्छ्या सोडून दिल्या आहे रश्श्यामध्ये. आता याला थोडं 2-3 मिनिट शिजू द्यायचं. थोडं जास्त काही शिजवावं लागत नाही कारण या भाजूनच असतात. आणि यावरून आता थोडा सांबार तो सोडून देऊ आपण. याला आता उकळी येऊ द्यायची 4 मिनिट. 4 मिनिट आता शिजू द्यायचे याला चुलीवर चांगल्या. तर मंडळी, आपल्या भाजल्या मच्छ्या तयार झाल्या आहे. तर आता हे आपण भाजल्या मच्छ्याचं ताट म्हाताऱ्याला देऊ. जेवण तयार झाल्या, शिजल्या छान. तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा, जेवण करायला या.